नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता जीवा ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तिथेच एका कलिग बरोबर त्याचं जोरदार भांडण होतं। आता तो कलिग नेमकं काहीतरी नंदिनीबद्दलच वाईट बोललेला असणार, त्याशिवाय जीवा त्याला तसं मारणार नाही। आता जीवा त्याची कॉलर धरूनच त्याला असं म्हणत असतो की तू जर पुन्हा माझ्या बायकोबद्दल नंदिनीबद्दल एक शब्द जरी बोलला तर तुला इथल्या इथेच लोळवेन। आता जीवा असं मारहाण करतच असतो, तेवढ्यातच तिथे विक्रम येतात आणि जोराने म्हणतात, अरे काय चाललं आहे इथे? जीवा, तू काही काम करणारच नाहीस का? तू तसं ठरवलंच आहेस का? आता इकडे काव्यावर रागवलेला पार्थ काव्याला स्वतःहून सॉरी म्हणत असतो। आता काव्याला सुद्धा थोडं आश्चर्य वाटतं, म्हणून ती म्हणत असते, तुम्ही का सॉरी म्हणत आहात? त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुम्ही माझी मैत्रीण आहात ना, त्यामुळे तुमची चूक माझी देखील चूक आहे। आता काव्य आणि पार्थमधील दुरावा दूर झालेला आहे। आता इकडे नंदिनीने जीवाला फोन केलेला असतो, तुमचं काम कसं चालू आहे? त्यावेळेला जीवा म्हणतो, हो माझं काम अतिशय चांगलं चालू आहे। आता नंदिनी जीवाला विचारत असते, तुम्ही काम करताय पण तुम्ही खरंच खुश आहात का? त्यावेळेला जीवा काहीच बोलत नाही। आता पुढच्या भागामध्ये नंदिनीला तो कलिक नेमकं काय बोललेला असेल तेच आपण पाहणार आहोत। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागाचा प्रोमो रोजच्या रोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।